नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. त्यामध्ये आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. चला तर मग सुरू करूया. बघा, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हे काय आहे, आपण कशा पद्धतीने तयार होते ते बघू आपण. पहिला लक्षात घ्या की डबल फर्टिलायझेशनमध्ये जे काय पोलन ग्रेनमार्फत मेल गॅमेट आले होते, 2 हेप्लॉइड सेल्स म्हणजे जे काय मेल गॅमेट आले होते त्यांच्या फ्युजन नंतर काय झालं तर डबल फर्टिलायझेशन हे कंप्लीट झालं होतं. त्या डबल फर्टिलायझेशनमध्ये एका मेल गॅमेटनी एक सेलला फर्टाईल केलं, म्हणजेच त्यांचं फ्युजन झालं, आणि दुसऱ्या ज्या काय मेल गॅमेट्स होतं त्यांचं कशाबरोबर तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये किंवा ह्या सेलमध्ये काय झालं तर त्यांचं फ्युजन झालं होतं. त्यानंतरची प्रोसेस काय आहे तर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. बघू आपण यामध्ये काय होतं. द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म रिपीटेडली डिवाइड मायटॉटिकली टू फ्रॉम द न्यूट्रेटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज द एंडोस्पर्म. यामध्ये बघा, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे जो काय हा न्यूक्लियस होता ते काय झालं तर त्याचं मायटॉटिकली डिव्हिजन चालू होऊन किंवा मायटॉटिकली डिव्हिजन होऊन त्यामध्ये काय झालं तर न्यूट्रेटिव्ह टिश्यू तयार झाला आहे, त्याला काय म्हणतो आपण एंडोस्पर्म. बघा, लक्षात घ्या की एंडोस्पर्म काय आहे तर एंडोस्पर्म एक न्यूट्रेटिव्ह टिश्यू आहे. तो काय करत असते तर एम्ब्रियोला नरिशमेंट करण्यासाठी किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करत असतोय. बघा, इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्ह्यूल द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या स्टेपमध्ये जी काही डेव्हलपमेंट आहेत किंवा जे काही इव्हेंट्स आहेत ते काय होणार आहेत तर सायमल्टेनियसली होणार आहेत. कोणते इव्हेंट आहेत आपल्याकडे, डेव्हलपमेंट ऑफ एग म्हणजे तिथं काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म म्हणजेच काय होणार आहे तर तिथं त्या दोघांची डेव्हलपमेंट ही सायमल्टेनियसली होणार आहे. द अदर सेल ऑफ एम्ब्रियो सॅक डिस्कार्डेड सूनर ऑर लेटर. म्हणजे ह्यातल्या ज्या काय अदर सेल्स आहेत कोणत्या एम्ब्रियो सॅकमधील, म्हणजे कोणत्या सेल पाहिल्या होत्या आपण की अँटीपोडल सेल आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त ज्या काही सेल्स आहेत त्यांचं काय होते तर डिस्कार्डर होते किंवा त्या रिमूव्ह केले जातात ऑटोमॅटिकली. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर द सेल डिव्हिजन विच लीड टू द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. जेव्हा मेल गॅमेटचं म्हणजे जे काय पोलन ग्रेनमधील आलेले हेप्लॉइड मेल गॅमेट्स होते त्यांचं फ्युजन ह्या पोलार न्यूक्लियस बरोबर म्हणजेच काय होते तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बरोबर फ्युजन होतं. त्यावेळेसच काय होते तर मायटॉटिक डिव्हिजनला स्टार्ट होते. जेव्हा ते ट्रिप्लॉइड सेल तयार होते त्यावेळेस काय होते तर त्यांच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन स्टार्ट होते आणि त्यांच्यापासून एंडोस्पर्म हा तयार होतोय. बघा, देअर आर 3 टाईप्स ऑफ द एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट. एंडोस्पर्मचे डेव्हलपमेंट वरून काय झाले तर 3 टाईपमध्ये डिवायडेशन झाले. कोणते कोणते, न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप आणि हेलोबायल टाईप. अशा प्रकारे 3 प्रकारे काय होते तर ह्या एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट ही होत असते. बघा, लक्षात घ्या एंडोस्पर्म काय आहे तर न्यूट्रेटिव्ह टिश्यू आहे. तो कुणाच्या डिव्हिजनमुळे झाला आहे तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजेच ह्या इथं सेंट्रलला जो काय न्यूक्लियस होता डिप्लॉइड प्रकारचा एक गॅमेट होता, त्याचं फ्युजन झाल्यानंतर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झालं होतं आणि त्याचं मायटॉटिक डिव्हिजन होऊन एंडोस्पर्म तयार झालेला आहे. पॉईंट आपल्याला कोणते लक्षात ठेवायचे आहेत की एंडोस्पर्म काय आहे. एंडोस्पर्म हा न्यूट्रेटिव्ह टिश्यू आहे. तो कुठं तयार होतो एम्ब्रियोसॅकमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर, पोस्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो काय होतं तर डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते आणि त्याच्यामधले टाईप म्हणजे त्यांच्या बेसिक्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट त्यांच्या डेव्हलपमेंटवरून त्यांच्यामध्ये काय झाले तर 3 टाईप हे झालेले आहेत, न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप आणि हेलोबायल टाईप. चला मग बघूया हे काय आहेत. बघा, पहिला टाईप आहे आपल्याकडे न्यूक्लिअर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. बघा आता यांच्यामध्ये काय होते, मोस्ट ऑफ दी कॉमन टाईप फाउंड इन द 161 अँजिओस्पर्मिक फॅमिली. हा कॉमन टाईप आहे. आपल्याला बघायचं आहे काय, हिअर इज द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटॉटिकली विदाउट द वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. म्हणजे ह्यामध्ये काय होते बघा, जो काही प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहेत त्याच्यामध्ये काय होते तर न्यूक्लिअर डिव्हिजन स्टार्ट होते. म्हणजे आपल्याला सेल डिव्हिजन माहीत आहे की सेल डिव्हिजनमध्ये काय असणार आहे तर एक पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस, म्हणजे त्यामध्ये काय होते तर त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. दुसरी काय आहे तर सायटोकायनेसिस. मग आता ह्या न्यूक्लिअर टाईपमध्ये काय होते तर त्या सेलमध्ये फक्त आणि फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून काय होते भरपूर असे न्यूक्लियस तयार होते सेलमध्ये तयार होते. म्हणजे आणि त्यांच्यामध्ये काय होते तर नेक्स्ट स्टेप कोणती असते सायटोकायनासिस मार्फत काय होते तर वॉल फॉर्मेशन होते. तशी प्रोसेस ह्यामध्ये होत नाहीत. म्हणजे न्यूक्लिअर टाईपमध्ये काय होणार आहे फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे, कॅरिओकायनेसिस होणार आहे सुरुवातीच्या पिरियडमध्ये आणि त्याच्यापासून काय होणार आहे तर एक मल्टी न्यूक्लियाय सेल तयार होणार आहे. म्हणजे त्या
न्यूक्लियाय सेल म्हणजे की ज्यामध्ये काय तर भरपूर असे न्यूक्लियस आहेत आणि त्यानंतरची प्रोसेस बघा काय होते. बिग सेंट्रल व्हॅक्युल ॲपियर्स इन द सेंटर ऑफ द सेल पुशिंग द न्यूक्लियाय टुवर्ड द पेरिफेरी. म्हणजे ह्यांच्यामध्ये नंतरच्या स्टेपमध्ये काय झालं तर त्यांच्यामध्ये काय झालं तर एक व्हॅक्यूल तयार झाला आणि तो व्हॅक्यूल काय करतोय त्या न्यूक्लियसला किंवा त्या न्यूक्लियाला काय करतोय पेरिफेरीवरती पुश करतोय आणि ते पुश झाल्यानंतर काय होते लॅटर वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लिया हेज द मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्मेड. बघा म्हणजे नंतर काय होणार आहे तर यांच्यामध्ये त्या न्यूक्लियसच्या भोवती काय होणार आहे तर वॉल फॉर्मेशन होणार आहे आणि म्हणजेच वॉल डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्यापासून काय होते तर एक मल्टीसेल्युलर सेल म्हणजे मल्टीसेल्युलर टिश्यू म्हणजेच काय होते एंडोस्पर्म हा तयार होते. बघा लक्षात घ्या या न्यूक्लिअर टाईपमध्ये काय होते तर ह्यामध्ये त्या सेलमध्ये जो काय प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस होता की त्याच्यामध्ये काय होतं न्यूक्लियसचं पहिल्यांदा डिव्हिजन होतं आहे. एक पहिल्यांदा फ्री न्यूक्लियाय सेल तयार होते म्हणजे काय एकच सेल आहे पण त्याच्यामध्ये भरपूर न्यूक्लियस आहेत. त्यानंतर काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये व्हॅक्यूल तयार होणार आहे आणि ते व्हॅक्यूल काय करतोय तो व्हॅक्यूल त्या न्यूक्लियसला पेरिफेरीवरती पुश करतोय आणि पुश झाल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये परत वॉल फॉर्मेशन होणार आहे आणि वॉल फॉर्मेशनपासून मल्टीसेल्युलर सेल अशी तयार होणार आहे. बघा लक्षात आलं. इन सर्वल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन इनकम्प्लिटेड. एक्झाम्पल आहे त्यामध्ये व्हीट सनफ्लॉवर आणि कोकोडर. म्हणजे काही सेलमध्ये काय होतं किंवा काही एंडोस्पर्ममध्ये तर त्यांच्यामध्ये सेल फॉर्मेशन किंवा सेल वॉल फॉर्मेशन ही तयार होत नाही. म्हणजेच त्या सेल कशा राहतात सिंगल सेलच राहतात पण कशा राहतात तर मल्टी न्यूक्लिअर अशा सेल तयार राहतात. बघा अजून बघू आपण कोकोनट हॅज द मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लिअर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. म्हणजे कोकोनटमध्ये म्हणजे नारळामध्ये काय असणार आहे तर इन सेंटरला जो काय व्हॅक्यूल आहे तो तर अशा प्रकारेच तयार झाला आहे की त्यांच्यामध्ये काय असते तर न्यूक्लियसचं वॉल फॉर्मेशन ही झालेली नसते. बघा लक्षात आलं का न्यूक्लिअर टाईपमध्ये काय होते न्यूक्लियसचं डिवायडेशन होते विदाउट वॉल फॉर्मेशन आणि नंतर व्हॅक्यूल तयार होऊन त्या सेल्स पेरिफेरीला जातात आणि तिथून पुढं त्यांच्यामध्ये ह्या वॉल तयार होतात. नेक्स्ट बघू आपण काय तर सेल्युलर टाईप. सेल्युलर टाईपमध्ये कशा पद्धतीनं तयार होते बघा. इन सम प्लांट डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इमिजिएटली फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं जेव्हा ऊसपोर होता किंवा तो जो काय एक ट्रिप्लॉइड न्यूक्लियस होता ती त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन स्टार्ट झाल्यानंतर लगेचच काय होते तर वॉल फॉर्मेशन होते. बघा इथं दिसते आपल्याला की प्रत्येक न्यूक्लियस भोवती काय आहे तर एक वॉल आहे. म्हणजे काय झालं तर तिथं सेल फॉर्मेशन लगेच झाले म्हणजे लगेच सुरुवातीलाच म्हणजे डिव्हिजन स्टार्ट होताच वेळी काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये सेल वॉल तयार होते. म्हणजेच काय होते ती सेल मल्टीसेल्युलर तयार होते. म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. लक्षात आलं का बघा. त्याच्यामध्ये काय होणार आहे तर ॲट द इनिशियल स्टेज देअर आर द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल दॅट इज देअर आर प्रेझेन्स ऑफ द मल्टी सेल्स. अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटला काय म्हणतो आपण सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. बघा हे कशामध्ये होते तर इट इज द मोस्टली ऑब्झर्व इन द 72 फॅमिलीज ऑफ द डायकोट्स ॲज वेल इन द मेंबर. म्हणजे डायकोट्समध्ये काय झाले तर अशा प्रकारची डेव्हलपमेंट पाहिली आपण. बॅसिलम्स आणि पेटम अशा प्रकारचे काय इथं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे हेलोबाईल टाईप ऑफ द डिव्हिजन किंवा डेव्हलपमेंट. यामध्ये काय होते बघू आपण तर त्याच्यामध्ये बघा इट ऑकर्स इन द ऑर्डर ऑफ हेलोबाईल ऑफ द मोनोकोटलँडमध्ये दिसणार आहे. इन केस ऑफ द फर्स्ट डिव्हिजन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय द ट्रान्सव्हर्स वॉल विच डिवाइड द सेल अनइक्वली. म्हणजे सुरुवातीच्या सेलला काय झालं तर त्यांच्यामध्ये दोन अशा सेल्स तयार झाल्या. म्हणजे पहिले डिव्हिजन कोणते असणार आहे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन. त्यामध्ये काय झालं तर दोन डिफरंट सेल तयार झाल्या. एक मोठी सेल आहे एक छोटी सेल आहे आणि म्हणजेच काय झालं तर त्या विच डिवाइड द सेल अनइक्वली त्या सेलचं काय झालं तर डिव्हिजन झालं. द स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज चलाझल सेल म्हणजे ही चलाझल सेल आहे आणि लार्जर सेल इज कॉल्ड ॲज मायक्रोपिलर सेल. ही मायक्रोपिलर सेल आहे. Then the nuclei in each cell divide by free nuclear division and then walls develops between the nuclei in micropillar chamber. म्हणजे यांच्यामध्ये परत काय होणार आहे तर यांच्यामध्ये फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होणार आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जे काय न्यूक्लिअर टाईपमध्ये पाहिलं होते की त्याच्यामध्ये काय होते फक्त आणि फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. त्याच्या प्रकारचं किंवा त्यासारखं इथं डिव्हिजन हे स्टार्ट होते म्हणजे दोन्ही सेलमध्ये. बघा इथं काय झालं तर पहिल्यांदा सेल्युलर टाईप दाखवलं. म्हणजे काय झालं तर सुरुवातीच्या डिव्हिजनला सेल वॉल फॉर्म झाली आणि दोन सेल तयार झाल्या आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं तर फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. म्हणजे फक्त आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन एक मल्टी न्यूक्लिअर अशा सेल तयार झालेल्या.
म्हणून ह्याला काय म्हणलं जातं, इट इज द इंटरमिडिएट बिटवीन द सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ द एंडोस्पर्म. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झालं तर दोन्ही प्रकारचं डिव्हिजन दाखवलं जातं आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इंटरमिडिएट बिटवीन द सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ द एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. बघा लक्षात घ्या की यांच्यामध्ये काय झालं आहे तर सुरुवातीच्या स्टेजला ही सेल्युलर टाईपचं डिव्हिजन झाले आणि नंतरच्या स्टेपमध्ये न्यूक्लिअर टाईपचं डिव्हिजन झाले. अशा प्रकारे काय झालं आहे तर हा तिसरा टाईप आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. बघा काय आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बघूया. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू अन एम्ब्रिओ कॉल्ड ॲज द एम्ब्रिओजेनेसिस. म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, एम्ब्रिओजेनेसिस. द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड ॲट द मायक्रोपिलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. आता मायक्रोपिलर एंडला एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतोय कुठं, एम्ब्रिओ सॅकच्या. ती काय आहे आपल्याला माहीत पाहिजे. बघूया आपण. द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रिगर्स ओनली आफ्टर द सर्टन अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्मेड. बघा अजून एक पॉईंट बघायचा आपल्याला की एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झाल्यानंतर, म्हणजे थोडीफार एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झाल्यानंतरच एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. हा एक पॉईंट आपल्याला नोट डाऊन करण्यासारखा आहे. बघा आणि डेव्हलपमेंट कधी होणार आहे, आफ्टर द फर्टिलायझेशन ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज बिगिन. म्हणजे फर्टिलायझेशन झालं की लगेचच काय होते तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. मग आपण पॉईंट कवर करू कोणते आता की मायक्रोपिलर एंड कोणतं आहे आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झाल्यानंतरच काय होते तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ही स्टार्ट होत असते. म्हणजेच काय झालं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर. बघू आपण आता नेक्स्ट स्टाईलमध्ये. बघा हा एक ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे. आपण पाहिलं हे स्ट्रक्चर त्या स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूलमध्ये. त्यानंतर काय असणार, ही आहे एक एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅक कुठं आहे तर ओव्ह्यूलमध्ये त्याचं एक पोझिशन आहे. अशा प्रकारे एम्ब्रिओ सॅक आहे. आता मायक्रोपिलर एंड म्हणजे बघा हे जे काय ओपनिंग आहे छोटंसं, त्याला मायक्रोपिलर ओपनिंग म्हणतो. ह्या एरियाला काय म्हणतो आपण मायक्रोपिलर एंड. आणि त्याच्या अपोजिट जो काय एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण, चलाझल एंड. म्हणजे हा इथं काय तर एक चलाजा असा प्रेझेंट असते, चलाझल स्पेस आहे. आणि ह्या एरियाला काय म्हणतो आपण, चलाझल एंड. म्हणजे एम्ब्रिओ सॅकमध्ये असणारा हा चलाझल एंड आणि हा आहे तो मायक्रोपिलर एंड. हे लक्षात राहू द्या. चलाझल एंडला काय होते तर एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होत असते आणि मायक्रोपिलर एंडला ही एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते. का बरं तर मायक्रोपिलर एंड भोवती काय आहे तर एक एंडला काय आहे तर एग सेल्स आहे. बघा ही एग सेल, आणि त्यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं किंवा मेल गॅमेटबरोबर फ्युजन होतं त्यावेळेस त्याच्या डेव्हलपमेंटपासून जायगोट तयार होतो आणि त्या जायगोटपासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. लक्षात आलं. हे पॉईंट लक्षात राहू द्या की काय आहे तर मायक्रोपिलर एंडला एक सेल असतात, त्यापासून जायगोट तयार होतो आणि त्याच्यापासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. आणि आपण अजून एक पाहिलं की एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट स्टार्ट झाल्यानंतर काही वेळाने एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. कारण का तर एंडोस्पर्म काय आहे तर तो एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. तो काय करत असतोय तर एम्ब्रिओला न्यूट्रिशन देण्याचं काम करत असते. म्हणजे थोडंफार न्यूट्रिशन गोळा झाल्यानंतर किंवा न्यूट्रिशन टिश्यूची डेव्हलपमेंट झाल्यानंतरच काय होणार आहे तर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आहे. चला बघूया मग. द झायगोट डिवाइड्स फ्रॉम द टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ. आता आपल्याला कळालं की झायगोट म्हणजे नेमकं काय आहे. तर झायगोट म्हणजे काय होतं, जेव्हा एक सेलचं म्हणजे ह्या एक सेलचं आणि मेल गॅमेट म्हणजे त्या पोलन ग्रेनमधून आलेले हेप्लॉइड मेल गॅमेट त्यांच्यापासून फ्युजन होऊन जो काही टू सेल्ड किंवा डिप्लॉइड सेल तयार झाली होती त्याला झायगोट म्हणलं होतं आपण. त्या झायगोटचं काय झालं आता डिव्हिजन चालू झालं. आता ते डिव्हिजन कोणतं आहे, मायटॉटिक डिव्हिजन. मायटॉटिक डिव्हिजन नंतर काय झालं तर पहिली डिव्हिजन झाल्यानंतर त्यानंतर काय झालं तर दोन सेलचं एक सेल तयार झाली, त्याला काय म्हणतो आपण प्रो एम्ब्रिओ. बघा हा प्रो एम्ब्रिओ आहे. आता त्यांच्यापासून पण काय झाले तर दोन अनइक्वल सेल आहेत. एक अशी छोटी सेल आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी अशी प्रकारची एक मोठी सेल आहे. त्याला काय म्हणतो आपण प्रो एम्ब्रिओ. बघू आता काय, द लार्जर सेल टूवर द मायक्रोपिलर सेल इज कॉल्ड ॲज द सस्पेन्सर सेल. बघा ही एक लार्जर सेल आहे. ती कोणती आहे, मायक्रोपिलर एंडला. म्हणून त्याला काय म्हणलं जातं सस्पेन्सर इनिशियल किंवा सस्पेन्सर इनिशियल अशा प्रकारची म्हणले. आणि द स्मॉलर सेल टूवर द चलाझल टर्मिनल कॉल्ड ॲज द एम्ब्रॉयनल इनिशियल. म्हणजे जी काय वरची स्मॉलर सेल आहे त्याला काय म्हणतो आपण एम्ब्रॉयनल इनिशियल. लक्षात आलं का. बघा मायक्रोपिलर एंडच्या सेलला काय म्हणतो आपण सस्पेन्सर इनिशियल आणि चलाझल एंडच्या सेलला काय म्हणतो आपण एम्ब्रॉयनल इनिशियल. हे पॉईंट लक्षात राहू द्या. बघा सस्पेन्सर सेल डिवाइड ट्रान्सवर्सली
इन वन प्लेन टू प्रोड्यूस द फिलामेंटस सस्पेन्सर ऑफ 6 to 10 सेल. म्हणजे परत काय झालं तर ह्या सस्पेन्सर सेलचं डिव्हिजन झालं आणि त्याच्यापासून काय झालं टोटल 6 ते 10 अशा प्रकारच्या सेल्स तयार झाल्या. बघा इथं दाखवले आपल्याला की ह्या सस्पेन्सर इनिशियलचं म्हणजे मायक्रोपिलर एंडला असणाऱ्या सेलचं काय झालं डिव्हिजन झालं आणि त्यांच्यापासून एक काही फिलामेंटस अशा सेलचं तयार झालं किंवा सेल स्ट्रक्चर तिथं तयार झालेलं आहे. बघा आता द फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टूवर्ड द मायक्रोपिलर एंड बिकम द सोलर अँड फंक्शन ॲज द हॉस्ट्रे. म्हणजे बघा इथं फर्स्ट सेल आहे कुठं मायक्रोपिलर एंडच्या साईडला असणारी फर्स्ट सेल आहे त्याचं फंक्शन काय हॉस्ट्रे. म्हणजे काय तर ते एक ॲब्सॉर्बिंग मटेरियल आहे म्हणजे रूटचं त्याच्यामध्ये परत रूट तयार होणार आहेत अशा प्रकारे हॉस्ट्रियम हे काय तिथं तयार झालेलं आहे. बघा लोअर मोस्ट ऑफ द सस्पेन्सर इज कॉल्ड ॲज द हायपोफायसिस. म्हणजे ह्या इथं त्या लोअर मोस्ट सेल कारण आपण ह्याला लोअर मोस्ट का म्हणलं कारण इथून त्या सेल्स तयार झाली किंवा ह्या साईडवरून त्याला आपण कन्सिडर केलं. ही झाली प्रायमरी सेल किंवा फर्स्ट सेल आणि इथं आहे ते लोअर मोस्ट म्हणजे तिथं कोणती सेल आहे हायपोफायसिस. ह्या एरियाला काय म्हणतो आपण हायपोफायसिस. द सस्पेन्सर हेल्प्स टू पुशिंग एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. आता ह्या सस्पेन्सरचं काम काय आहे तर तो जो काय वरचा एम्ब्रियोनल सेल आहेत किंवा एम्ब्रियो सेल्स आहेत त्या सेल्सला काय करतोय तर ते एंडोस्पर्मच्या साईडला तो काय करत असते पुश करत असते. का बरं तर ते एम्ब्रियोला न्यूट्रिशनची गरज आहे ते एंडोस्पर्मपासून भेटणार आहे म्हणून त्या सस्पेन्सर काय करत असते त्या एम्ब्रियोला एंडोस्पर्मकडे पुश करत असते. ठीक आहे हे झालं सस्पेन्सर. आता त्या एम्ब्रायनल इनिशियलचं किंवा एम्ब्रायनल सेल्समध्ये कशा प्रकारचे द एम्ब्रायनल इनिशियल अंडरगो द 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फ्रॉम द ऑक्टेंट. आता म्हणजे इथं काय होणार आहे तर त्या एम्ब्रायनल इनिशियलचं डिव्हिजन होणार आहे आणि त्याच्यापासून 4 सेल अशा सेल्स तयार झाले. त्या सेलला काय म्हणतो आपण ऑक्टेंट. कारण का तर त्यांच्यामध्ये टोटल 4 सेल आहेत म्हणून त्याला काय म्हणलं जातं ऑक्टेंट. आणि द प्लेन ऑफ दिस डिव्हिजन इज द राईट अँगल. तर आता बघा पुढचा पॉईंट काय आपल्याकडे तो महत्त्वाचा आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या. लोअर टायर ऑफ द 4 सेल ऑक्टेट गिव्ज राईज टू द हायपोक्टाइल अँड रॅडिकल व्हेर ॲज द 4 सेल ऑफ द अप्पर टायर फ्रॉम द प्लुमिन ऑन 1 or 2 कोटलँड. आता हे काय आहेत बघू आपण. जे काय लोअर टायर आहे म्हणजे त्या सेल्समध्ये असणाऱ्या ह्या एरियातल्या सेल म्हणजे ह्या एरियातल्या म्हणजे इथं ज्या काय सेल्स आहेत त्यांच्यापासून काय तयार होणार आहे हायपोक्टाइल आणि रॅडिकल. म्हणजे जे काय आहेत तर त्यांच्यापासून रूट आणि शूट अशा प्रकारचे एरिया किंवा प्लॅन्टमध्ये असणाऱ्या त्या रूट आहेत की अशा प्रकारच्या सेलचं किंवा त्यांचं काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहे. बघा हे पॉईंट काय लक्षात ठेवा तुम्ही. द लोअर टायर ऑफ द 4 सेल गिव्ज राईज टू द हायपोक्टाइल अँड रॅडिकल म्हणजे ह्या एरियातल्या सेल आणि वेअर ॲज द 4 साईल ऑफ द अप्पर टायर गिव्ह द प्लुमिन अँड 1 or 2 कोटलँड. म्हणजे ह्यातल्या अप्पर टायरमधील ज्या काय सेल्स आहेत म्हणजे ह्या एरियातल्या त्या काय करत असतात तर कोटलेट्स तयार करतात. कोटलेडॉन्स ह्या तयार करत असतात 2 किंवा 1. जे काय डायकोट्स आहेत त्याच्यामध्ये 2 तयार होतात आणि मोनोकोट्समध्ये एकच असं कोटलँड तयार होतं. त्याचबरोबर काय केले प्लुमिन. आता प्लुमिन म्हणजे काय तर त्यापासून काय होतात शूट किंवा जे काय झाडाच्या फांद्या असतात शूट्स ह्या त्यापासून त्यामुळे काय होत असते तयार होत असते. हे लक्षात राहू द्या. द लोअर टायर ऑफ 4 सेल गिव्ह राईज टू द हायपोक्टाइल अँड रॅडिकल म्हणजे ह्या इथं रूटच्या त्यापासून डेव्हलपमेंट होणार आहे आणि अप्पर टायरमध्ये प्लुमिन आणि कोटलँड्स तयार होणार आहेत. बघा हायपोफायसिस फर्दर डिवाइड गिव्ह राईज टू द पार्ट ऑफ द रॅडिकल अँड रूट कॅप. ठीक आहे हायपोक्टाईलपासून आपण पाहिलं की हायपोफायसिसपासून काय होणार आहे रॅडिकल्स आणि रूट कॅप तयार होणार आहे ह्यातल्या सेलपासून. द सबसिक्वेंटली द सेल्स इन द अप्पर टायर ऑफ ऑक्टेट डिवाइड सर्वल प्लेन टू has become heart shaped which then form the 2 lateral coatland and the terminal plumin. बघा इथं काय झालं तर हार्ट शेप्ड असं एक स्ट्रक्चर झालं आहे अप्पर टायरमध्ये. त्यांच्यापासून काय झालं तर 2 कोटलँड्स असे तयार झाले आणि त्यांचं एक काय झालं हार्ट शेप्ड असा एक तिथं स्ट्रक्चर तयार झाले. तर त्यामध्ये काय 2 कोटलँड्स तयार झालेत आणि एक तर टर्मिनल प्लुमिन तयार झाले. म्हणजे अशा प्रकारे टर्मिनलमध्ये प्लुमिन आहे आणि त्यामध्ये 2 असे कोटलँड तयार झाले. फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोक्टाइल अँड कोटलँड रिझल्ट इन द कर्वेचर ऑफ एम्ब्रियो अँड इट्स अपेअर द हॉर्स शू शेप्ड. म्हणजे परत त्याच्यामध्ये ती जी काही डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यापासून काय तयार होते एक कर्वेचर म्हणजे ते काय होते तर असं कर्व शेपड तयार होणार आहे आणि त्यांच्यापासून काय होणार आहे तर जी काही ग्रोथ झाली किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे कसं आहे हॉर्स शेपड शू शेपड. म्हणजे बघा इथं घोड्याच्या टाचासारखं ते काय झालं तर इथं एक प्रकारचं स्ट्रक्चर तयार झाले. बघा अशा प्रकारे काय झाले तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झाली आणि तो एम्ब्रियो कुठं आहे तर त्या ओव्हलच्या आतमध्येच किंवा त्या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये तर त्याचं एक स्ट्रक्चर आहे त्यापासून काय झालं तर हा एम्ब्रियो तयार झालेला आहे. हा कसला एम्ब्रियो पाहिला आपण डेव्हलपमेंट तर हा आहे तो डायकोट प्लांटमध्ये असणारा
एम्ब्रिओ आहे किंवा डायकोटमधील असणारा एम्ब्रिओ आहे, कारण याच्यामध्ये काय आहे तर 2 असे कोटलँड्स आहेत. आता मोनोकोटमध्ये पण अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आहे. बघू आपण ते. बघा, द एम्ब्रिओ डेव्हलप इन सिमिलर इन बोथ डायकोट्स अँड मोनोकोट्स अप टू द ऑक्टेन स्टेज. म्हणजे ज्या काय ऑक्टेन स्टेज आहे त्यापर्यंत काय असणार आहे तर ह्यांच्यामध्ये मोनोकोटमध्ये आणि डायकोटमध्ये डेव्हलपमेंट ही सेम असणार आहे. त्यानंतर बघा काय होतं आहे, द मोनोकोट एम्ब्रिओ सिंगल कोटलँड ऑक्युपाय टर्मिनल पोझिशन अँड द प्लुमेन इज द लॅटरल. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं तर मोनोकोटमध्ये तर सिंगल असं कोटलँड तयार होते, त्याला काय म्हणतोय स्कॉटुलम. हे काय होते तर मोनोकोटमध्ये डेव्हलप झालेलं आपल्याला दिसतंय आणि डायकोटमध्ये अशा प्रकारचे 2 असे कोटलँड्स तयार होतात आणि मोनोकोटमध्ये सिंगल कोटलँड तयार होतं. बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे, द प्रोटेक्टिव्ह शीट ऑफ द प्लुमिन इज कॉल्ड ॲज द सिलोप्टाईल. म्हणजे ते काय प्लुमिन जे काय तयार होणार आहे की डेव्हलप होणार आहे त्याच्यामधील त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हणतो आपण कोलेप्टाईल आणि रॅडिकलच्या ज्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हणतो आपण कोलेरेजा. अशा प्रकारचे 2 प्रोटेक्टिव्ह शीट्स किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग हे त्यामध्ये तयार होणार आहे. बघा, फायनली ओव्हल इज ट्रान्सफर इन टू द सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट. अशा प्रकारे काय झालं तर त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झाली. म्हणजे त्या ओव्हलपासून काय होणार आहे सीड्स डेव्हलपमेंट होणार आहे आणि ओव्हरीपासून हे फ्रूट तयार होणार आहे. बघा, अशा प्रकारे एम्ब्रिओची आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट अँड सीड. म्हणजे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट बघायचं आपल्याला, आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, मग धन्यवाद.